गुड मॉर्निंग. आज बनवलं होतं मी चॉकलेट मूस. आता 31 ची नाईट सेलिब्रेट करायची म्हणजे होममेड काहीतरी स्पेशल हवंच ना. तर त्याची सुरुवात झाली माझी घर साफ करण्यापासून. आणि ऑफकोर्स पार्टी प्लेस म्हणजे आमच्या घराचं टेरेस. आणि मेन्यू मध्ये सगळं बाहेरून मागवलं होतं. पण तू इतका छान स्वयंपाक करतेस, मग काहीतरी बनव ना. म्हणून झटपट होणाऱ्या रेसिपींमध्ये मी ही रेसिपी निवडली. आणि ऑफकोर्स अगस्त्याला सुट्टी होती तर त्याला मदतीला घेतलं. खरंच सांगते, चॉकलेट मूसची रेसिपी अगदी सोपी आणि याच्यासाठी फक्त 2 इन्ग्रेडियंट्स लागतात. पहिलं म्हणजे ऍपल, ज्याची सालं काढून मस्तपैकी बॉईल करून घेतली म्हणजे ते इझिली मॅश होते. आणि दुसरं इन्ग्रेडियंट म्हणजे चॉकलेट. त्यासाठी मी मोर्डेसचं डार्क कंपाऊंड चॉकलेट घेतलं होतं आणि मग ते डबल बॉईल मेथडने मी मेल्ट करून घेतलं. मग उकडून थंड केलेले ऍपल्स आणि मेल्ट केलेलं चॉकलेट मिक्सर मधून काढलं. हे मी 3 बॅचेस मध्ये केलं कारण आमचं मिक्सरचं भांड छोटं होतं. आता या सगळ्यामध्ये मला अगस्त्याने खूप मदत केली आणि थोडा मेसही केला होता. पण ही रेसिपी इतकी इझी आहे की त्याला करायलाही मजा आली. मग या चॉकलेट मूसवर चोको चिप्स टाकून गार्निश केलं आणि झालं आमचं रेस्टॉरंट स्टाईल चॉकलेट मूस तयार. फ्रीज मध्ये 2 ते 3 तास सेट करायला ठेवायचं आणि मस्तपैकी एन्जॉय करायचं. ही रेसिपी माझ्या भाच्याला म्हणजेच अगस्त्याला जमल्यामुळे पप्पा खूप खुश होते. आणि मग नेक्स्ट इयर झटपट होणाऱ्या मस्त मस्त रेसिपीज आम्ही एकत्र ट्राय करणार हे फिक्स झालं. 2025 माझ्यासाठी बेस्ट इयर होतं. त्याची सांगता या मस्त रेसिपीने झाली. खूपच सोपी रेसिपी आहे, तुम्ही पण नक्की ट्राय करा.